तासगावातील रोहित पाटील गटातील बंडखोरीमुळे गाजला शेवटचा दिवस। प्रस्थापितांना धक्का देत रोहित पाटलांची नवी खेळी। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। तासगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज अर्ज भरावयाचा शेवटचा दिवस होता। गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीचे चित्र कोणत्याही पक्षाकडून उघड झालं नव्हतं। त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी कोण कोणत्या पक्षातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याबाबत तासगावकरांना उत्सुकता लागली होती। सकाळपासूनच नगरपालिकेच्या आवारात तोबा गर्दी पाहायला मिळत होती। पोलिसांनी आपला चोख बंदोबस्त तैनात केला होता। मात्र दुपारनंतर राजकीय वातावरण अचानक तापलं गेलं, त्याला कारणही तसंच होतं। आमदार रोहित पाटील यांच्या गटातील बंडखोरी। आमदार रोहित पाटील यांच्या गटातील निष्ठावान समजल्या जाणाऱ्या दोन्ही माजी नगराध्यक्षांनी आजची घेतलेली बंडाची भूमिका। यातील पहिलं नाव म्हणजे माजी नगराध्यक्ष अजय पाटील, दुसरं नाव म्हणजे माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे। या दोघांनी आमदार रोहित पाटील यांच्याकडून त्यांच्या पत्नींना थेट नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यासाठी सांगितलं होतं। मात्र शेवटच्या काही तासात या दोघांनाही आमदारांकडून थांबवण्यात आलं व तिसऱ्याच उमेदवाराला नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरायला सांगितलं। त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी बंडाचं हत्यार उपसलं। अजय पाटील यांना हा निर्णय न पटल्यामुळे त्यांनी तडकाफडकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यालय गाठून तासगाव राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांच्या उपस्थितीत आपला पक्षप्रवेश करून घेतला व लगोलग त्यांनी आपल्या पत्नीसाठी अजित पवार यांच्या पक्षाकडून थेट नगराध्यक्ष पदाचं तिकीट देखील मिळवलं। यावेळी वज्रधारीशी बोलताना ते म्हणाले, गेली 30 वर्ष स्वर्गीय आर पाटील यांच्या कुटुंबासोबत मी एकनिष्ठ राहिलो, पण आजच्या या निर्णयामुळे आबा कुटुंबियांनी माझा विश्वासघात केला आहे। आमदार रोहित पाटील यांना 50 ते 60 लाख रुपये खर्च करणारा पैसेवाला उमेदवार हवा होता, त्यामुळे आमच्या उमेदवाराचा पत्ता त्यांनी कट केला। तर दुसरीकडे कायम एकनिष्ठ समजले जाणारे अमोल शिंदे यांनी देखील आमदारांचा हा निर्णय न पटल्यामुळे त्यांनी इतरत्र न जाता आपल्या पत्नीचा अपक्ष म्हणून थेट नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी अर्ज भरला। स्वतः भाजपचे सांगली जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांना फोनवरून बोलवून भाजपचे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी तुम्हाला देतो असं सांगितलं होतं, अशी शहरभर चर्चा होती। मात्र त्यांनी ती ऑफर नाकारून अपक्ष अर्ज भरला। स्वर्गीय आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ काम केलेल्या दोन्ही निष्ठावान कार्यकर्त्यांची उमेदवारी डावलल्याने रोहित पाटील यांच्या गटात असंतोषाची लाट पसरली होती। या दोघांच्या या अचानक निर्णयाने रोहित पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे। आता या धक्क्यातून आमदार रोहित पाटील गट कसा सावरतोय आणि बंडखोरी रोखण्यात त्यांना कसं यश येतंय हे पाहावं लागेल। या घडामोडींमुळे तासगाव नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची व रोचक होणार आहे हे निश्चित। राजकीय समीकरणातून आता आमदार रोहित पाटील गटाची पुढची पावले काय असतील याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हो, अशाच तासगाव नगरपालिकेच्या वेळोवेळी अपडेट्स मिळवण्यासाठी वज्रधारी न्यूजचा 8888410570 हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करा। धन्यवाद।